कोण चला याच्या पुढील मॅच खरं तर साहिल दादा कौशल यांची आपल्याला पाहायला मिळलंय. साहिल दादा कौशल टीम ओनर खरं तर आज आपल्याला पाहायला मिळतात. चला आर्या 11 आणि खुशी 11 मॅच ऑन करा. टॉस जिंकलाय खुशी 11. खुशी 11 टीमनं टॉस जिंकला आणि खरं तर गोलंदाजीचा निर्णय प्रथम इथून मात्र स्वीकारला. खुशी 11 टीम ओनर खरं तर आपण पाहतोय रुपेश दादा पाटील आणि आर्या 11 खरं तर टीम ओनर आपण पाहतो महेश दादा पाटील. टूर्नामेंट हो यहाँ भी एक दिन भी कभी तोड़ा नहीं है. चला खरं तर एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमची नावे खरं तर आमच्यापर्यंत कधी ती पोहोचत नाहीये. प्रफुल्ल आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. सलामीची जोडी आपण पाहतोय बंटी असेल आणि त्याला साथ देईल. सूरज आणि बंटी खरं तर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल 4 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल आणि ते पहा 1+1 टोटल मिळतील 2 धावा. एका बाजूला खुशी 11 आणि खरं तर एका बाजूला आपण पाहतोय आर्या 11. अशा 2 टीम दरम्यान ही मॅच करत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्याकडे तुम्ही जो काय डिसिजन असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. आणखी एक वाईड आलाय. एक्स्ट्राच्या 3 धावा अद्याप अकाउंट मध्ये जमा आहेत. नंतर पहा फटका 4 धाब्यांसाठी बॉर्डर लाईनच्या पलीकडे बॉल करत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धाब्याने इथून स्वतःचा अकाउंट ओपन केलाय
बंटीनं टीमची टोटल जाऊन पोचली 7 या आकड्यावरती. आणखी एक फटका, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी आहे खरं तर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय आणि इथे पहा आणखी एक निर्धाव चेंडू. पहिले 2 बॉल वरती करीत थोड्याशा चुक्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या प्रफुलच्या, परंतु तदनंतर एका चांगलं कमबॅक, एका चांगली गोलंदाजी दाबी साकारली. 4 षटकांचा खेळ संपला, ज्यामध्ये धावा जमल्या टोटल 8 धावा. सुरेख असा फटका, सुरेख असा स्ट्रोक आणि फलंदाज सूरजच्या बॅट मधून आलाय. आणखी एक तडाखा, सीमा पार षटकार. दुहेरी अंकामध्ये टीमच्या धावसंख्या प्रवेश करत असताना टोटल 14 धावा पाहायला मिळतील. पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईड बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव करत तर आपल्याला पाहायला मिळेल. 15 रन्स ऑन दी बोर्ड. सन्मान दिला ऑफ साईडला. रुपेश दादा पाटील स्वतः टीम ओनर तिथे तैनात आहेत आणि एकच धाव मिळते. षटक क्रमांक पहिले झाले समाप्त आणि टोटल 16 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज, नवीन गोलंदाजीच्या मार्क वरती मयूर याला आपण पाहतो सेकंड ओव्हर मध्ये. ऑन साईडच्या रिझन मध्ये एक धाव खरं तर सिंगलने इथून मात्र सुरुवात केली जाते. 17 धावा दापटल्यावर ते पाहायला मिळतात. 70 रन्स ऑन दी बोर्ड. स्वतः टीम ओनर रुपेश दादा पाटील यांनी खरं तर इथे जेल टिपलाय आणि हा पहिला धक्का बॅटिंग टीमला. बंटी इज बॅक टू द डगआउट. स्वप्नील आलाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती स्वप्नील याला आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा मयूर. इट्स अ वाईड बॉल. नंतर चेंडू एक्स्ट्राची एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये. टोटल धावा 18 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतात. यावेळेस डायरेक्टचा प्रयत्न आणि डेफिनेटली सक्सेसफुल. पाप कोणी पंचांची वाद घालू नका. पंचांचा डिसिजन जो काही असेल तो पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस पंच. आवाज चाललाय का तुझा याचा? त्याला आवाज लागेल ना राजा. आता बोल ना त्याला मी सांगतो आणखी एक धक्का एका मागे एक. तू चल में आया आणि अशी परिस्थिती आणि अशी सिच्युएशन करत तर इथे अद्याप क्रिएट झाली आहे आणि धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज सूरज मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अरे नाव सांगा ना. आणि तिकडं कोण आहे?
रोशन दादा आलेत, नवीन फलंदाज रोशन दादा जाधव. नॉन स्ट्राईक एंड वरती वऱ्या याला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती वऱ्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. इथे पहा आणखी एक डॉट बॉल. एक चांगली सुरुवात इथून मात्र, कारण जशा रीतीनं टॉस जिंकला कृषी 11 टीमनं, गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि तदनंतर एक चांगली गोलंदाजी आता स्वीकारली या टीमनं. पण इथून प्रहार केलाय, वऱ्याच्या बाट मधून आलाय हा फटका. चेंडू जाईल सीमा पार, 1 बाउन्स चौकार. वरती लागले चौक आहे का? 4 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या टोटल 24 धावा दापटल्यावरती. याच गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅडी आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आणि इथून मात्र स्क्वेअर चेंडूचा इशारा आलाय. अवंतर चेंडू, एक्स्ट्राची एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये. 25 धावा टोटल धावपटल्यावरती पाहायला मिळतात. आणखी एक अवंतर चेंडू. 26 धावा धावपटल्यावरती. इथे पहा तू मे खराब कॉलिंग आणि मात्र रोशन दादा जाधव मैदानाच्या बाहेर. क्रिकेटमध्ये खरं तरी खराब कॉलिंग आणि तसा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद रुपेश दादा पाटील. जर तुमची टीम जिंकली तर विशाल दादा घर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 1000 रुपयाचे कॅश प्राइज खरं तर इथे लागले गेले पहा रुपेश दादा पाटील यांच्या टीम वरती. आणि प्रयत्न सुद्धा तसेच काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. पहा पैसे जमा आहेत. रुपेश दादा पाटील खरं तर पैसे इथे कॉमेंट बॉक्स मध्ये जमा केलेत विशाल दादा याने. आणि आणखी एक धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅडी याला पण बघतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. बॅकवर्ड साईडला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक सिंगल धाव येते आणि या सिंगलच्या मधील टोटल 27 धावा दापटल्यावरती करत आपल्याला पाहायला मिळते. 27 रन्स ऑन दी बोर्ड. इथे पहा आणखी एक सुरेख असा फटका. परंतु तेवढे चांगलं फिल्डिंग घडताना मात्र बॉर्डर लाईन वरती आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आहे. अठ्ठावीस धावा दापटल्यावरती. क्लीन गोल, दांडी गोल, एस्ट आउट बस. आणखी एक धक्का. फलंदाज आपण पाहतोय वरिया इथे बाद होताना खरं पाहायला मिळेल. अंतिम एक चेंडूचा खेळ मात्र वाक्य पहा. भरत मस्कर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. भरत दादा मस्कर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 1 रुपया पाठवले आले का तुला? काय नाही ठेव, नंतर फोन करतो. 29 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतात आणि आणखी एक षटकाचा खेळ मात्र इथून बाकी आहे. आणि टीम ओनर स्वतः खरं तर रुपेश दादा पाटील
बॉलिंग ट्रॅक वरती आले पहा. इट्स अ नो बॉल, पहिलाच बॉल, खराब कामगिरी आणि फ्री हिटची संधी. नोची एक धाव खरं तर टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाईल आणि टोटल 30 धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटक घेऊन रुपेशदादा पाटील आणि त्यांच्यावरती केलेले आक्रमण. अद्याप धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. आणखी एक तडाखा, आणखी 6 धावा, 41 धावा धावपटलावरती. खरं तर विशाल दादा यांना खरं तर इथून पारितोषिक लावलंय रुपेशदादा पाटील यांच्या टीमवरती, परंतु धावसंख्येचा विचार केला धावफलक अगदी वेगाने पुढे सरसवतोय. तथापि 45 धावा धावपटलावरती जमल्यात. 3 चेंडूचा खेळ मात्र इथून आणखी बाकी आहे. डॉट चेंडू यस पंच. ओके, फलंदाज बाद. नवीन बॅट्समन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल टॅप केलाय. मॉडर्न लाईनकडे फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. अंतिम एक चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे पहा. शेवटचा बॉल, नो चेंडू. 1+1 मिळतील 2 आणि फ्री हिट तर इथून आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक नो चेंडू, आणखी एक खराब चेंडू. 50 धावा धावपटलावरती. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय आर्या 11 टीमच्या टोटल 50 धावा जमल्यात आणि इथून मात्र पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला आहे. डॉट बॉल आलाय अंतिम आणि 51 धाब्यांचं टार्गेट, 51 धाब्यांचं आव्हान आता बॅटिंग करत असताना खुशी 11 टीम समोर. किती आवाज घुमला रे. कसं गेला नाही किती गाड्या लेंदे 4-5 दिवस आधी घरचं होईल भावेला फुल टाईट होईल. कोणती गाडी नेली लालू येलो खूप पाहिजे 6 वाजता आज आता बाहेरची जाऊ दे ना. अरे ड्रायव्हर काय बोल
साहिल कौशल तुमच्या टीमचा कॅप्टन खरं तर इथे उपस्थित टॉस केला जाईल आणि साहिल दादा स्वतः खरं तर इथे टॉस करण्यासाठी आलेत. पहा महेश केणी तुमच्या टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोचवा. सुरेख असा फटका पण तेवढी चांगली फिल्डिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळते. मॅच कडे जाऊयात जिथे धावा जमल्या टोटल 7 धावा. सिंगल आली आहे 8 धावा धावपटलावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. महेश केणी यांच्या टीमचा कॅप्टन आणि साहिल कौशल यांच्या टीमचा कॅप्टन. षटक क्रमांक पहिला झालं समर्थ. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावा संख्या 8 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळते. 51 धाब्याचं टार्गेट. चला टॉस केला जाईल पुढील मॅचचा. साहिल कौशल यांची टीम आपण पाहतोय. खरं तर माऊली प्रतिष्ठान आणि तदनंतर महेश केणी यांची अथर्व 11 टीम. दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. ड्रिलची संधी पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. फ्री हिटची संधी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. चला टॉस केला जातोय खरं तर पुढील मॅचचा. अथर्व 11 आणि माऊली प्रतिष्ठान 11. इथे पहा यश पंच नो चेंडू आहे. फ्री हिट असेल इथून. 14 धावा धावपटलावरती. एकही चेंडू अजून फेर आला नाहीये. पहा पहिला नो, तदनंतर 2 वाईड आणि तदनंतर आणखी 1 नो. सुरेख असा फटका. यस प्रफुल्लच्या बॅट मधून आलाय. आणखी एक तडाखा. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूची समाप्ती सेकंड ओव्हर मध्ये आणि धावसंख्या 20. यस टॉस केला जातोय अनुरम काका केणी यांच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय महेश केणी यांच्या टीमनं. अथर्व 11 टीमनं टॉस जिंकलाय.
सातपुडा 11 टीमने खरं तर टॉस जिंकला आणि वाईड आलाय. यस 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 पहा पंचांचा डिसिजन अंतिम दिला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम दिला जाईल. पहा जो डिसिजन असेल पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंचांचा निर्णय अंतिम खरं तर दिला जाईल. मयूर आलाय नवीन फलंदाज. मयूर नवीन फलंदाज. 1 डाउनिंगच्या रिजन मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र नो चेंडू. फ्री हिटची संधी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि आता नंतर इथून मात्र डॉट बॉल. तर चांगलं कमबॅक. इथे पहा आणखी एक धक्का. यष्टीरक्षकाची चांगली कामगिरी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपला आहे आणि या सेकंड ओव्हर मधील आणखी 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पहा डॉट बॉल. सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला म्हणजे टोटल 22 धावा. 51 धाब्यांचं टार्गेट ज्यामध्ये अद्याप जमल्यात 22 धाबा. तर येणारे 12 बॉल आणि 29 धाब्यांची आणखी गरज. तर नवीन गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर कोण आहे? नाव काय बॉलरचा? काय? बिपिन आलाय गोलंदाजीच्या मार्क वरती. लेफ्ट हँड बॅट्समन खरं तर आपण पाहतो स्ट्राईक हँड वरती. निखिल याला आपण पाहतो सलामीचा निखिल. अद्याप मैदानाच्या आतमध्ये जिवंत आहे परंतु इथे पहा सुरेख अशी यष्टीरक्षकाची कामगिरी पहा. काय कामगिरी खरं तर इथे दाखवली आहे. आणि आणखी एक धक्का. आता थोडंसं प्रेशर थोडंसं दर्पण खरं तर वाढत चाललाय खुशी 11 टीम वरती. आणि अद्याप रुपेश पाटील खरं तर पवेलियन मध्ये आहेत, सुरक्षित आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिर 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅट्समन कोण आहे? लोकेश आलाय. नो चेंडू. ऑन साईडला सुरेख असा फटका. 1+1 मिळतील टोटल 2. आणि या 2 धाब्यांच्या मध्ये तेरा संघ जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 ऑन दी बोर्ड. गेलो 15,000 लॉस होत असेल तर नोंद दिलते ना कोणतरी इथे पहा रोशन दादा जाधव यांच्याकडे आपण पाहतोय. एक चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. बिपिन आणखी एक खराब चेंडू. आणखी एक खराब चेंडू. आणि या धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती.
26 ऑन दी बोर्ड. ऑन साईड शरीरमध्ये पटकाचा जवलाय. लोकेशच्या बॅट बाजून सिंगल आली आहे. टीमच्या अकाउंट मध्ये सिंगल धाव ऍड केली जाईल आणि 27 धावा आपटला वरती करत आपल्याला पाहायला मिळतील. 27 तीन चेंडूचा खेळ संपलाय पहा तिसऱ्या षटकातील आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून मात्र बाकी आहे. सुरेखाचा फटका अगदी खोदून काढला. यस पंच पब्लिक मध्ये तुम्ही कोणीही बोलू नका. पंच जो काही डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस पंच 4 धावा खरं तर टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जातील आणि स्वतः फलंदाजाच्या अकाउंट मध्ये सुद्धा 4 धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. पुरेपूर वापर केलाय आणि आता मॅच खरं तर दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती. अंतिम चेंडू खरं तर मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव आली आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या टोटल 38. आता 6 बॉल आणि 13 धावींची आणखी गरज. वन साइड वाला पाहिजे. सात मॅची 8 मॅची आपल्या इकडे पण 12 टीम असलो हाऊस होतो. 8 टीम असलो बरं वाटतं. 6 चेंडू आणि खरं तर 13 धाब्यांची गरज. इथून मात्र खरं तर सर्वांच्या नजरा मॅच कडे लागलेत. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आता पूर्णपणे जबाबदारीचं ओझं रोशन दादा जाधव त्यांच्या खांद्यावरती. 6 चेंडू 13 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज सागर याला ज्याच्या बॅट मध्ये मागील ओव्हर मध्ये खरं तर शेखर येताना आपण पाहिला. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर तेवढा दर्पण